सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आज सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसात जे राजकीय नाट्य घडले त्या विरोधातील राग मतदानातून व्यक्त करण्याची हीच पहिली आणि शेवटची संधी आहे असे सांगत कार्यकर्त्यांनी आपला रोष मतपेटीतून दाखवून द्यावा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले आहे। स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील या दोन्ही महान नेत्यांच्या वारसदारांनी जर त्यांच्या मूळ स्वभावानुसार आणि तत्वांना धरून राजकारण केले तर या निवडणुकीचा निकाल अत्यंत सकारात्मक लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या वारसदारांचे दोन्ही बाजूचे प्रमुख नेते सध्या सत्तेत आणि मंत्रिमंडळात असल्याने त्यांच्यावर अनेक राजकीय मर्यादा आहेत। ते उघडपणे कोणत्याही गोष्टीला विरोध करू शकत नाहीत किंवा आपल्या सदस्यांना थेट सूचना देऊ शकत नाहीत। यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सदस्यांनी ही परिस्थिती ओळखली पाहिजे। आपले नेते अडचणीत असले तरी कार्यकर्त्यांनी आणि सदस्यांनी लक्ष्मण तात्या व बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा न करता आपला निर्णय द्यावा। स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करतायत त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की या निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल। मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही कारण त्यांना काही अडचणी आहेत सगळ्यांनाच माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कसे वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्या बद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला एवढी माझी काही तशी अपेक्षा नाही आहे। पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे। त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले। लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे। पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाहीये। त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेतलं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही। ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।